नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ फोर्स यामधील पहिले 3 टाइप्सबद्दल माहिती घेतली होती. पहिला होता मस्क्युलर फोर्स, दुसरा मेकॅनिकल फोर्स आणि तिसरा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण पुढे काही आणखी टाइप्स आहेत त्याबद्दल माहिती घेऊयात. इथे एक ॲक्टिव्हिटी आहे, ड्रॉपिंग अ स्टोन इन वॉटर म्हणून, म्हणजे पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये दगड टाकण्याची एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. टेक अ स्मॉल स्टोन अँड अ बकेट फुल ऑफ वॉटर. ड्रॉप दी स्टोन इन टू द वॉटर फ्रॉम अ हाईट ऑफ about 20 centimeter. You will hear the sound of the stone dropping in the water. Now drop the same stone in the water from a height about 100 centimeter. You will hear its sound again. पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये एकदा 20 सेंटीमीटर उंचीवरून दगड खाली सोडायचा आहे आणि एकदा 100 सेंटीमीटरवरून तोच दगड सोडायचा आहे आणि पाण्याच्या येणाऱ्या आवाजासंदर्भातलं तुलना करायची आहे. व्हॉट इज द डिफरन्स इन द साऊंड्स इन द टू ॲक्शन्स अबाव? व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस? तुम्हाला असं दिसेल की या कमी उंचीवरून जो आपण दगड टाकणार आहोत तेव्हा जरा कमी आवाज येईल आणि जास्त उंचीवरून टाकतोय तेव्हा कदाचित जास्त आवाज येईल. असं तुम्हाला अजून एक एक्झाम्पल आहे पहा. असं का होतं हे आपण बघणार आहोत पुढे. द ॲक्शन्स ऑफ लिफ्टिंग अ सॅक आर शोन इन द पिक्चर. इथं कॅरिंग अ लोड असं एक चित्र आहे. त्याच्यामध्ये एक व्यक्ती 2 सॅक जे आहेत लिफ्ट करते, उचलून घेते. जरा पहिल्या चित्रामधली सॅक आहे त्याच्यामध्ये ती जरा हलकी आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये जरा ती जड आहे, तिच्यात जास्त वस्तू भरलेली आहे आणि त्यामुळे या दोन्ही चित्रामधला जो डिफरन्स आहे त्याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न आहेत. द ॲक्शन ऑफ लिफ्टिंग अ सॅक आर शोन इन द पिक्चर. वन सॅक लुक्स एम्प्टी, द अदर वन इज फुल. पहिली जरा एम्प्टी म्हणजे थोडीशी कमी आहे, खाली आहे, आणि दुसरीमध्ये जरा जास्त भरलेलं आहे साहित्य. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द वे द टू सॅक्स आर लिफ्टेड? या 2 पिशव्या किंवा बॅगा उचलण्यासाठी काय डिफरन्स तुम्हाला वाटते? अर्थातच तुम्ही सांगाल की दुसरी बॅग उचलण्यासाठी दुसऱ्या चित्रामध्ये जास्त बल लावण्याची गरज आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द एम्प्टी सॅक इज लेस, दॅट इज टू से इट वेज लेस. ही जे पहिल्या चित्रामधली बॅग आहे तिच्यामध्ये त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते कमी आहे आणि त्यामुळे त्या बॅगचं वजन काय असतं? कमी असतं. आणि दुसऱ्या चित्रामधली जी बॅग आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द बिगर सॅक इज ग्रेटर. या सॅकमध्ये असलेल्या साहित्यामुळे पहिल्याच्या तुलनेत जास्त साहित्य आहे आणि म्हणून याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असणार? जास्त असणार. इन अदर वर्ड द बॅग वेज मोर. आपल्या नेहमीच्या शब्दामध्ये सांगायचं तर ही बॅग जड आहे आणि ही काय आहे? हलकी आहे. आता हे कशावरून ठरलं आहे? तर ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जास्त वजन उचलायचं असेल तर आपल्याला जास्त फोर्स लावायला लागतं, असं सरळ सरळ आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते त्या तुलनेमध्ये लागत असतं. आता वेट अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचं काय रिलेशन आहे? तर एक वाक्य सांगून ठेवतो. खरं तर आपल्या इयत्तेमध्ये याचा आपल्याला लगेच डिस्कशन नाही आहे, पण तरी पण वेट म्हणजे ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. एखाद्या पदार्थावरती ॲक्ट होणारं किंवा लावलेलं, अर्थकडून लावलेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच त्याचं वेट असतं. पुढे पुढे तुम्ही ते गेलात की त्याच्यातली अधिक माहिती कळेल. पण सध्या आपण एवढंच लक्षात ठेवूया, ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जास्त फोर्स लावायला लागतं आपल्याला जास्त वजन उचलण्यासाठी. आता त्याच्या पुढे डू यू नो, फाइंड आउट अँड डिस्कस, यूज युअर ब्रेन पॉवर. या बाबी ज्या आहेत यातल्या डू यू नो आणि फाइंड अँड डिस्कस हे तुम्ही स्वतः करणं अपेक्षित आहे. तुम्हाला काही शंका असेल तर मला विचारा. आपल्या या वर्षीच्या सिलेबसमध्ये ते तुमच्या स्वयं अध्ययनासाठी आहे. आता यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये विच फोर्सेस आर ॲक्टिंग अपॉन द एरोप्लेन टेकिंग ऑफ इन टू द स्काय.
म्हणजे स्कायमध्ये जे एरोप्लेन आहेत त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे फोर्सेस कार्यरत असतात याच्याविषयी तुम्ही विचार करायला हरकत नाही. तुम्ही अनेक उत्तरं मला सांगू शकाल, बघूया, मला ऐकायला आवडेल. हे झाले पहिले 3 टाईप्स आपले, म्हणजे मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स आणि आत्ता जो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिला तो. चौथा जो प्रकार आहे तो आहे मॅग्नेटिक फोर्स. आता मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय? आता हा एक मॅग्नेट आहे पहा. मॅग्नेटला इथं एस लिहिला आहे तो त्याचा साऊथ पोल असतो, एन लिहिला आहे त्याचा तो नॉर्थ पोल असतो. आता मॅग्नेटला किती पोल असतात आणि त्याविषयीची माहिती तुम्हाला पुढे पुढे गेलात की कळत राहील, किंवा त्याच्या प्रॉपर्टीची पण तुम्हाला माहिती अधिक कळेल. आता प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेबल, टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट. तुम्हाला माहिती आहे लोखंडाच्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात. इट स्टिक्स टू द मॅग्नेट, ती मॅग्नेटला तो नेल काय होईल, खिळा आहे तो मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होईल, त्याला चिकटेल. नाऊ होल्ड द मॅग्नेट अपराईट इन द एअर अवे फ्रॉम द नेल, व्हॉट हॅपन्स. जर तुम्ही खिळाच्या जरा थोडा लांब मॅग्नेट नेला तर मात्र तो खिळा त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतोच असं नाही. एका विशिष्ट अंतरापर्यंत होईल, त्याच्या पुढे होणार नाही, कारण मॅग्नेटचा प्रभाव त्याच्या सभोवताली विशिष्ट अंतरापर्यंतच असतो, त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. या गोष्टी तुम्हाला पुढे कळतील, पण आत्ता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की लोखंडी वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात. आता ते चुंबकाचं लोखंडी वस्तूंना स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्यासाठी ते फोर्स जे लावतं त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आहे? मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. आता जसं की मसलने लावलेलं मस्क्युलर, मशीनने लावलेलं मेकॅनिकल, अर्थने लावलेलं ग्रॅव्हिटेशनल, तसं मॅग्नेटने लावलेलं मॅग्नेटिक फोर्स. दिस इज द फोर्थ टाईप. हा चौथा प्रकार आहे. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. त्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक फोर्स म्हणायचं. आता पुढे जाऊयात. पाचवा जो प्रकार आहे तो आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन म्हणजे घर्षण. आता घर्षणामुळे सुद्धा फोर्स तिथं कार्यरत असतं घर्षणाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये, कृतीमध्ये. इथे एक तुमच्या आवडीचा खेळ आहे कॅरम, फ्रिक्शनल फोर्सचा एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. वेन अ कॅरम पीस इज फ्लिक्ड लाईटली इट स्लाइड्स ओव्हर द कॅरम बोर्ड बट स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. तुम्ही कॅरमच्या ज्या कवड्या आहेत त्या पीसला जर तुम्ही फ्लिक म्हणजे तिचकी मारलीत थोडीशी की ते कॅरम बोर्डवरती ठराविक अंतरापर्यंत जातात आणि मग थांबतात. म्हणजे काय असं आहे का, आपण स्ट्रायकरनं तुम्ही तो कॅरमचे जे पीस आहे तिला मारलात तर ती तशीच पुढे पुढे जात नाही राहत, ती एका विशिष्ट अंतरावर जाऊन परत थांबते. आता असं का होतं? अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. वाय डज दिस हॅपन? तर एखादा चेंडू एखाद्या सपाट मैदानावरती तुम्ही फेकला तर एका विशिष्ट अंतरापर्यंत तो जाईल आणि तिथं जाऊन थांबेल. असं का बरं होतं? तर या सगळ्यांचं उत्तर म्हणजे कॅरमचे जे पीस आहेत किंवा बॉल आहे विशिष्ट अंतर जाऊन ते का थांबतात, तर याचं उत्तर फ्रिक्शनल फोर्समध्ये दडलेलं आहे. आता काय होतं बघा, वेन टू सर्फेसेस रब अगेन्स्ट इच अदर द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इन टू प्ले. जेव्हा दोन सर्फेसेस एकमेकाशी रब होतात, त्यांच्यामध्ये घर्षण होतं कुठल्याही दोन सरफेसमध्ये, जसं की या कॅरम पीसच्या बाबतीत कॅरम पीसचा सरफेस आणि कॅरम बोर्डचा सरफेस यामध्ये फ्रिक्शन होतं आहे, रबिंग होतं आहे. किंवा बॉल आणि ग्राउंड म्हणजे मैदान आणि चेंडू म्हणजे जमीन आणि चेंडूमध्ये घर्षण होत असतं, दोघंमध्ये घर्षण होतं आहे, तेव्हा कोणतं बल येतं तिथे? फ्रिक्शन, फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या ठिकाणी असतं. इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ मोशन. आणि नेहमी फ्रिक्शनल फोर्स जे आहे ते आपल्या मोशनच्या विरुद्ध दिशेत कार्य करतं. म्हणजे जसं की आपली कॅरमची तुमची पीस आहे ती पुढे जाणार आहे, पण विशिष्ट अंतरावर जाऊन ती काय होते? थांबते. म्हणजे तिच्या पुढे जाण्याची गती ते काय करतं आहे? कमी करतं आहे. तसंच चेंडू पण मैदानावर विशिष्ट अंतराच्या पुढे जात नाही, म्हणजे त्याला पुढे जाणं जे आहे त्याच्या विरुद्ध काम केलं ना त्या फोर्सने, आणि म्हणून नेहमी ते इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ मोशन, गतीच्या विरुद्ध दिशेमध्ये फ्रिक्शनल फोर्स नेहमी काय करतं? कार्यरत असतात. तर तुम्हाला माहिती आहे बघा,
वाय इज पावडर स्प्रिंकल्ड ऑन द कॅरम बोर्ड वाय प्लेइंग कॅरम. कॅरम जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही त्या कॅरमवरती कॅरमची पावडर घालता की नाही, का घालता, तर कॅरमचे पीस किंवा तुमचा स्ट्रायकर जो आहे त्याचा सरफेस आणि कॅरम बोर्ड यामधलं फ्रिक्शन पावडरमुळे काय होतं, कमी होतं आणि त्यामुळे तुमच्या पीस जे आहेत ते वेगाने काय होतात, पुढे मागे होऊ शकतात. म्हणजे त्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होतो. आता बघा, वेन अ ब्रेक इज अप्लाइड वाईल रायडिंग अ बायसिकल इट स्टॉप्स आफ्टर रनिंग अ शॉर्ट डिस्टन्स. तुम्ही ब्रेक अप्लाय केलं की सायकल विशिष्ट अंतरावर जाऊन थांबते की नाही. आता हाऊ डज द ब्रेक वर्क, ब्रेक कसं काय काम करतात, तर फ्रिक्शन फोर्सच आहे तिथे पण बघा, बिटवीन विच पार्ट इज फ्रिक्शन प्रोड्युस्ड. आता जेव्हा तुम्ही सायकल चालवताय, ब्रेक लावलेत की काय होतं, ब्रेकच्या ज्या तिथे रबर असतो, तो रबर आणि सायकलचं टायर किंवा सायकलची जी रिम आहे त्यांच्यामध्ये काय होतं, घर्षण होतं आणि दोन्ही सरफेसमध्ये घर्षण झाल्यामुळे अर्थातच घर्षण काय करतंय, गतीच्या विरुद्ध काम करते आणि त्यामुळे आपल्या सायकलची गती काय होते, कमी होते. म्हणजे ब्रेकमध्ये सुद्धा अप्लाइंग ब्रेक, तुम्ही जेव्हा ब्रेक अप्लाय करता सायकल चालवताना तेव्हा तिथं फ्रिक्शन फोर्स काम करत असतं. तर सगळ्याच व्हेकलच्या ब्रेकमध्ये फ्रिक्शन फोर्स काय करत असतं, काम करीत असतं. आता वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक्स आलेले आहेत, पण तरी पण तुमच्या सायकलचा ब्रेक तुमच्या परिचय का तुम्हाला माहीत असलेली बाब आहे. तर पुढे टेक 2 pieces of smooth paper and 2 of sand paper and rub them against each other. What do you notice? जर तुम्ही जरा थोडेसे मऊ पेपर आणि सँड म्हणजे ज्याला आपण पॉलिश पेपर वगैरे म्हणतो, अशा प्रकारचे पेपर जर तुम्ही घेतले, जर 2 स्मूथ पेपर घेतले, अगदी तुमच्या वहीचे पानं सुद्धा स्मूथ आहेत आणि सँड पेपर जरा थोडासा पॉलिश पेपर असतो की नाही, तो तुम्ही बघितला असेल. तुम्ही पॉलिश पेपरचे 2 तुकडे घेतले सँड पेपरचे आणि एकमेकावर घासायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जाणवेल की ते नीट घासले जात नाहीत, खूप तुम्हाला फोर्स लावायला लागतो तिथं, पटकन नाही. पण वहीची पेजेस आहेत ती पटकन एकमेकावरती तुमची घासले. याचं उत्तर काय आहे, तर स्मूथ पेपरमध्ये, स्मूथ सरफेसमध्ये फ्रिक्शन फोर्स कसा आहे, आपलं फ्रिक्शनल फोर्स कमी आहे आणि रफ सरफेसमध्ये जरा जास्त असतं. म्हणजे जेव्हा 2 स्मूथ सरफेसेस एकमेकाशी रब होतात तेव्हा तिथं फ्रिक्शन फोर्स थोडं कमी आहे आणि जेव्हा रफ सरफेसेस एकमेकाशी रब होतात तेव्हा फ्रिक्शन फोर्स जास्त आहे. आता याचा फायदा होत असतो आपल्याला काही ठिकाणी, आपण त्याचा वापर करून घेतो दोन्ही गोष्टीचा. म्हणजे सरफेस स्मूथ असल्यामुळे पण फायदा होतो आणि सरफेस रफ असल्यामुळे पण फायदा येतो, आपल्याला त्याचा करून घेता येतो. आता बघा, द स्मूथ सरफेस कॅन बी इझिली रब्ड अगेन्स्ट इच अदर बिकॉज ऑफ द force of friction between them is less, while rough surface cannot be easily rubbed against each other because of the force of friction between them is much greater. It is possible for us to walk on the ground only because of the force of friction. लक्षात ठेवा, आपण मैदानावर चालू शकतो, याचं कारण काय आहे, फ्रिक्शनच आहे. जर फ्रिक्शन नसतं तर आपण चालू शकलो नसतं, लक्षात ठेवा. बघा, स्मूथ मैदान असेल, निसरड असेल, पाण्यात असेल किंवा केळाच्या सालीवरून आपण का घसरून पडतो, तर जेव्हा केळाच्या सालीवरती आपला पाय पडतो तेव्हा काय होतं की तिथं फ्रिक्शन फोर्स अतिशय कमी असतं स्मूथ सरफेस असल्यामुळे आणि आपल्याला ग्रिप घेता येत नाही. म्हणजे पाय आणि आपल्या म्हणजे पायाचे आणि जमीन यांच्यामधलं जे फ्रिक्शन आहे ते काय होतं, कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला घसरून पडायला होतं. बघा, if there is no friction we would slip and fall. For example, we are very likely to slip while walking on oily or wet floor. जरा ऑइली किंवा म्हणजे तेल सांडलेला एखादा सरफेस असेल किंवा ओला सरफेस असेल, विशेषतः पावसाळ्यामध्ये वगैरे आपण घसरून पडण्याची शक्यता का होते, तर पावसाळ्यामध्ये किंवा ऑइली सरफेस जरासा थोडा स्मूथ असतो आणि त्यामुळे आपल्या पायामध्ये आणि त्यांच्या म्हणजे पायाच्या तळव्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये सरफेस फ्रिक्शन काय होतं, कमी होतं आणि कमी फ्रिक्शन झाल्यामुळे आपण घसरून पडण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे चालण्यासाठी आपल्याला फ्रिक्शनची अत्यंत गरज आहे. स्मूथ सरफेसवरून चालताना कमी फ्रिक्शन होतं आणि त्यामुळे घसरण्याची शक्यता वाढते. ठीक आहे, आपण पुढचा जो भाग आहे तो पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करूया. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.